नमस्कार. अक्षर सुधारण्याच्या आपल्या या पहिल्या कोर्समध्ये, पहिल्या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजपासून आपण खूप नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत, ज्याने आपलं अक्षर सुधारण्यास मदत होईल. काही टिप्स सांगणार आहे आणि या टिप्स असणार आहेत या केवळ अक्षर सुधारण्याच्या हेतूने नाही, तर आपल्या अक्षराचा आपल्या मनावर होणारा परिणाम या सगळ्याचं सांगड घालून मी अक्षर कसं सुधारायचं आणि आयडियल अक्षर कसं हवं यासाठी प्रयत्न करणार आहे. तर ग्रॅफोलॉजीनुसार आपण ह्या गोष्टी सगळ्या शिकणार आहोत. तर यासाठी पहिल्यांदा आपल्याला जे काही बेसिक स्ट्रोक्स असतात, जे आपण अगदी लहान शिशूमध्ये असल्यापासून, नर्सरीमध्ये असल्यापासून शिकतो, त्या स्ट्रोक्सपासून आपण सुरुवात करणार आहे. हे सगळे बेसिक स्ट्रोक्स आहेत. बेसिक स्ट्रोक्सपासून ते ॲडव्हान्स स्ट्रोक्स, ॲडव्हान्स म्हणजेच ग्रॅफोथेरपीपर्यंतचे स्ट्रोक्स आपण मध्ये मध्ये शिकणार आहोत. तर सर्वात आधी आपण लहान मुलांना ज्या अडथळा येतो अक्षर सुधारण्यासाठी, त्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही एक्सरसाइज आहेत, त्या कशा करायच्या काय ते आपण इथे शिकणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना जर पेन वापरता येत असेल तर त्यांना तुम्ही पेन देऊ शकता, किंवा छान टोक काढलेली पेन्सिल जी मध्यम डार्क असेल अशी घ्या, जी जास्त काळा कलर डार्क नसेल. म्हणजे कारण बऱ्याचदा मुलं लिहिताना प्रेशर देतात आणि मग ते मागच्या साईडला उमटतं. तर तसं न होता त्याचं प्रेशरसुद्धा छान मेंटेन करता आलं पाहिजे आणि मिडल डार्क असेल तर ते व्यवस्थित दिसतं. तर कोणत्याही जास्त प्रेशर न देता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लिहायचं आहे. जे स्ट्रोक्स मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि पेनसुद्धा मुलांसाठी मी हे सांगत आहे की ज्यांची सुरुवात आहे, ज्यांना कसं लिहावं कसं पकडावं कळत नाही, तर हे बघा, हा जो मधला बोट आहे याच्यावर हे पेन असं आपल्याला धरायचं आहे आणि हे दोन बोटं अशी समोरासमोर पॅरलल असली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पेनामधलं जे अंतर आहे पकडण्याचं, हे जे आहे, काही मुलं हे असं पकडतात, त्याच्यामुळे सुद्धा अक्षर घाण येतं आणि आपले जे अक्षराचं वळण आहे ते बिघडतं. तर त्याचं अंतर हे बघा, प्रत्येक पेनाला किंवा पेन्सिलला बऱ्याचदा हे अशा प्रकारे इथे रबर असतं. तर ते त्यासाठीच असतं की ते आपल्याला इथे होल्ड करता यावं व्यवस्थित. कारण जर हे सगळं इथे जर आपण पकडलं, बराच वेळ पकडून बघा, तर इथे आपल्याला घाम येतो. हे जेव्हा असं असतं तेव्हा घाम येण्याचं प्रमाण कमी होतं आणि बऱ्याचदा घाम येत नाही आणि आपल्याला पकडणं आणि लिहिणं सोपं जातं. तर आपल्याला हा पेन अशा प्रकारे पकडायचा आहे. आणि पहिले आपण काही स्ट्रोक्स आज शिकणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला वही पकडायची आहे. बघा, बऱ्याचदा मुलं अशी वही पकडतात, पण आपल्याला अशी तिरकी वही पकडायची. अगदीच आडवी सुद्धा वही करायची नाही, अशी तिरकी पकडायची आहे. आणि मी तुम्हाला आता पहिला स्ट्रोक दाखवत आहे. हा अशा प्रकारे आपल्याला सरळ रेघ आखायची आहे. पेन व्यवस्थित चेक करून घ्यायचंय आपल्याला. हे अशा प्रकारे सरळ रेघा आपल्याला इथे आखायच्या आहे. पेन व्यवस्थित नसल्यामुळे मला इथे पहिली लाईनच माझी नीट आली नाही, तर त्याची तुम्ही काळजी घ्या. हे अशा प्रकारे आपल्याला सरळ रेषा, या रेषेचा उपयोग आपण अक्षराला काना देण्यासाठी देतो, वेलांटीसाठी होतो. म्हणून आपण पहिले स्ट्रोक्स करतो, जेणेकरून आपण जेव्हा ते अक्षर लिहू, एखादा शब्द लिहू, तेव्हा ते आपल्याला सोपं जाईल. जी मुलं आता माझ्यासोबत हे करत असतील त्यांनी मी जो नंबर देत आहे तिथे मला तुम्ही हा रोजचा अभ्यास व्हॉट्सअप केलात तर मी नक्की तो चेक करू शकते आणि त्यात जर काही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला ते सांगू शकते. हे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण एक पेज रोज करायचं आहे. जोपर्यंत आपली अक्षर सुधारण्याचा क्लास बंद होत नाही, किंवा जोपर्यंत
तुम्हाला स्वतःला असा विश्वास येत नाहीये की आपल्याला छान अक्षर काढता येते, आपण खूप छान लिहितोय, तोपर्यंत आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे. तर ही प्रॅक्टिस तुम्हाला रोज माझ्यासोबत करायची आहे. हे बघा, मी पुन्हा एक लाईन तुमच्यासाठी इथे करून दाखवत आहे. हे अशा प्रकारे मी जसं अंतर, ही जशी एक लाईन आहे ना, आपल्याला तशीच एक लाईन याच्यामध्ये ओढता येईल एवढं अंतर ठेवायचं आहे. हे अशा आपल्याला सरळरेखा काढायच्या आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या आपल्याला दुरेगी वहीचाच वापर करायचा आहे. पुढे आपल्याला जर वही चेंज करायची असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन, पण सुरुवातीला आपल्याला दुरेगी वहीचा वापर करायचा आहे. आता दुसरा स्ट्रोक आहे तो आपल्याला असा तिरका घ्यायचा आहे. याचा वापर आपण मात्रा काढण्यासाठी करतो. तुम्ही जे अंतर सुरुवातीला ठेवाल 2 स्ट्रोक्स मध्ये, तेच पुढे अंतर असू द्या. खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही. मी अजून एक टीप देऊ शकते. ज्या मुलांना अगदीच डायरेक्ट तिरकी रेष येत नाहीये, त्यांनी इथे एक पॉइंट काढायचा, इथे एक पॉइंट काढायचा आणि इथे मध्ये एक पॉइंट काढायचा. हे बघा, मी इथे एक पॉइंट काढलाय, इथे एक पॉइंट काढलाय, इथे एक पॉइंट काढलाय. हे पालकांसाठी आहे, म्हणजे त्यांना मदत होईल सोपं करायला. मग हा पॉइंट इथे जोडला. तसंच काही अंतरावर इथे एक पॉइंट, मध्ये एक पॉइंट, पुन्हा इथे या 2 बिंदूंच्या मध्ये एक बिंदू, पुन्हा या 2 बिंदूंच्या मध्ये इथे बिंदू, आणि अशा प्रकारे ही तिरकी रेघ आपल्याला काढायची आहे. आता आपण आडवी रेघ काढणार आहोत. याला शिरोरेखा असे म्हणतात. ही शिरोरेखा आपल्याला अक्षरावरती रेघ देण्यासाठी उपयोगी पडते. ही अशी छोटी शिरोरेघ आपण काढणार आहोत. त्यानंतर मोठी शिरोरेघ, जी पूर्ण आपण जेव्हा शब्द तयार करतो त्यावेळेला ती आपल्याला अशी द्यावी लागते, आणि ती खालीवर होऊ नये म्हणून ही याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. त्या शिरोरेखेचं अंतर सुद्धा किती हवं आहे ते आपण पुढे बघणार आहोत. त्याआधी आपल्याला केवळ ही प्रॅक्टिस करायची आहे. आता आपण उलटा सी काढणार आहोत. ज्यांना ज्यांना वाटत असेल की आपण आता मोठे झालो आहोत, आपण हे का करायचे, ज्या वेळेला तुमचं अक्षर हे केल्यानंतर सुधारेल त्यावेळेला तुम्हीच मला उत्तर द्याल की हे का गरजेचं असतं. याचा उपयोग आपल्या अक्षर सुधारण्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी हे स्ट्रोक्स जरूर करायचे आहेत. आणि जी मुलं हे करतील त्यांनी मला हे नक्की व्हॉट्सअप करा, म्हणजे मी तुम्हाला यावर अजून काही गोष्टी सांगू शकेन. आजसाठी आपण हे एवढेच स्ट्रोक्स करणार आहोत. जे कोणी हे स्ट्रोक्स करतील आणि मला पाठवतील त्यांचा आपण अजून कंटिन्यू काही गोष्टी शिकवत राहू. म्हणजे तुम्हाला जर काही अडचणी येत असेल तर तुम्ही नक्की मला व्हॉट्सअप करा. आजसाठी आपण हा एवढा अभ्यास करणार आहोत अक्षर सुधारण्यासाठी. उद्याच्या भागामध्ये आपण नवीन स्ट्रोक शिकणार आहोत, नवीन टिप्स सकट. थँक्यू.